श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भवानराव या नावाचा एक मोठा भाविक मनुष्य श्री महाराजांच्या जवळ होता. त्याची शरीर प्रकृती बळकट असून हा फार धीट होता. गोंदवल्यास जळाऊ लाकडे फोडण्याचे काम त्याच्याकडे असे. श्री महाराज प्रयाग येथे आले असता त्यांनी भवानरावाला पुढे काशीला पाठवले. त्याप्रमाणे तो काशीला गेला व बाबू भटजींना भेटला. भटजींनी त्याला स्वतःच्या घरीच राहण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, मला जप करायचा आहे, मला एकांत स्थान पाहिजे. म्हणून बाबू भटजींनी त्यांना दशपुत्रे यांचा वाडा राहण्यास दिला. हा वाडा फारसा मोठा नव्हता तरी सोयीचा होता. परंतु तेथे एक संन्यासी संबंध होऊन राहिला असल्याने वाडा ओसाड पडला होता. संन्यासी पिशाच रूपाने राहतो ही गोष्ट भवानरावाच्या कानावर घातल्यावर तो बोलला, मी सुद्धा संबंधच आहे, मला पिशाच कधीच बाधा करणार नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका, महाराज माझ्या मागे आहेत. हे ऐकून बाबू भट्ट गप्प बसला. मुख्य वाडा 2 मजल्याचाच होता, पण 3ऱ्या मजल्यावर एक खोली असून समोर गच्ची होती. भवानराव रात्री या खोलीमध्ये निजत असे. तो तेथे राहण्यास येऊन 4-5 दिवस झाले. सर्व काही सुरळीत चालले होते. एके दिवशी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भवानरावाने खोलीमध्ये आपले अंथरूण टाकले आणि समोर समई जळत होती तिच्या उजेडात अंथरुणावर बसून तंबाखू खाऊ लागला. गच्चीचे दार उघडे होते. त्याने तंबाखूचा बार भरला असेल नसेल इतक्यात गच्चीवरून भगवी वस्त्रे परिधान केलेला आणि पायामध्ये खडावा घातलेला एक संन्यासी चटचट आवाज करीत खोलीमध्ये आला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले व दोघेही एकमेकांना ओळखून हसले. संन्याशाने पेड्यांचा एक द्रोण भवानरावाच्या हातात दिला व आपण गच्चीवर निघून गेला. भवानरावाने तो द्रोण ठेवून घेतला व जप करीत बसला. 10 मिनिटांनी दुसरा एक पांढरी वस्त्रे परिधान केलेला संन्याशी गच्चीवरून खाली आला आणि तो द्रोण मागू लागला. भवानराव त्याला द्रोण देईना. तो म्हणाला, ज्याने हा द्रोण माझ्याजवळ दिला आहे त्यालाच मी हा द्रोण देईन. संन्यासी बोलला, मीच तो द्रोण तुला दिला आहे. भवानराव ऐकेना आणि दोघांचा तंटा जुंपला. नंतर दोघांची कुस्ती सुरू झाली. शेवटी भवानराव थकला. तेव्हा त्याला खाली पाडून संन्यासी त्याच्या उरावर बसला व त्याचा गळा दाबू लागला. आता आपली शेवटची वेळ ओढवली असे वाटून महाराज असे मोठ्या कष्टाने भवानराव ओरडला. त्याबरोबर जिन्यात खडावांचा खाड खाड आवाज आला. कोणीतरी लाथ मारून उघडावे तसे दार उघडले आणि श्री महाराज प्रत्यक्ष खोलीमध्ये उभे राहिले. संन्याशाकडे पाहून ते जोराने ओरडले, काय आहे रे? आणि त्यांना पाहिल्याबरोबर तो संन्यासी झरझर गच्चीवर गेला व त्याने कट्ट्यावरून गंगेमध्ये उडी घेतली. तो पाण्यामध्ये पडल्याचा आवाज वर ऐकू आला. भवानराव, कशाला इथे निजतोस? कुठे धर्मशाळेत राहावे, असे बोलून श्री महाराज पुन्हा जिन्याने खाली गेले व सर्व वाड्यात भवानराव एकटा राहिला. सर्वात विलक्षण गोष्ट अशी की भवानराव त्या रात्री त्याच खोलीमध्ये गच्चीचे दार उघडे ठेवून समई मालवून स्वस्थपणे निजला. हा प्रसंग श्री महाराजांच्या कानावर गेला तेव्हा ते म्हणाले, अहो, त्या संन्याशामध्ये आणि आपल्या भवानरावामध्ये फरक नाही. एकाला देह नाही आणि एकाला अजून आहे इतकेच. तरी पण त्याच्या निष्ठेचे कौतुक केल्या वाचून मला कसे राहावेल? श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.